भिजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. मॅम, नीता कपूरचं सीझर करायचंय, तयारी करूया? काय म्हणाला? सीझरची तयारी करूया? नीता कपूर. हा हो, ओटी तयार करा आणि तिचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत? येस मॅम. ओके, ग्रेट. ओके. कधी जाणार डॉक्टर मानसकडे? आता येत पण नाही, फोन पण उचलत नाही. काल तर सगळं ठरलं होतं, आज सकाळी मानसला भेटायचं म्हणून. अरे यार, फोन तर उचल ना. इकडे पूजेला थांबलो नाही म्हणून ते बोंबलत असतील घरात. ही राधा अजून येत नाही. केदार, सौरभ, त्यांची फॅमिली यांना विसरून जाऊया आपण. तो विषय आपल्यासाठी संपलेला. सौरभ आणि त्याची फॅमिली हे सोडवतील ना केदारचा प्रॉब्लेम. त्यांना हवं असेल तर ते घेऊन जातील त्याला मानसकडे. त्यामुळे तुला याच्यात पडायची काहीच गरज नाही. आता त्यांच्याशी संबंधच ठेवायचा नाही असं ठरलंय ना, मग स्वतःची कामं सोडून ही धावपळ कशासाठी करायची? आणि आता याच्या पुढे स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचं हित याच्याकडे जरा लक्ष दे राधा. आणि कुठल्याही परिस्थितीत हॉस्पिटलच्या कामात चालढकल केलेली मला पटणार नाही, आवडणार आहे. हॅलो राधा, अगं कुठेस तू? केव्हापासून तुला फोन ट्राय करतोय यार. खूप महत्वाचं बोलायचं तुझ्यासाठी. मी घरातली पूजा सोडून आलोय माहितीये. अरे तू. सौरभ, मला ऑपरेशन्स आहेत आणि मग मला बाबांकडे जायचंय. मला नाही जमणार. व्हॉट डू यू मीन यार? आपल्या डॉक्टर मानसला भेटायचं ठरलं होतं ना. राधा, खूप महत्वाचं काम आहे. आणि केदार बद्दल अजून खूप सिरियस कळलंय मला. डॉक्टर मानसला भेटणं खूप मस्ट आहे. तू आत्ताच्या आता. सौरभ, सौरभ, मी खूप बिझी आहे. तू प्लीज कुठल्या तरी दुसऱ्या सायकॅट्रिस्ट कडे जा. राधा,
राधा 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 बावरी राधा राधा बावरी राधा धर्माधिगोचरे प्रेरे पण सौरभ कुठे गेला? तर घरात पूजा आहे, तर देवासमोर हात जोडून बसावं ना, पण ते नाही. आपण कुंकुलावाला इकडे या. मी त्याला घेऊन येतो. तुम्ही गुरुजी काय सांगतायत ते करा. करो तु स्वस्ते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः श्रीसृपास्ते श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा. यन्मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देव समागमेत ऋषभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम. आपल्या हळद पिंजर लावून घ्या. यन्मंगलम महेंद्रस्य प्राप्ते देव समागमेत ऋषभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मंगलम. आता तुम्ही तिकडे जाऊन बसा. उजव्या हातात पळी घ्या. या नारळावर विड्यावर पाणी घाला. कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. एतत्ते पुगी फलतांबूलम समर्पय. हे थांब 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 थांब. हे सौरभ, अरे इथे काय करतोयस? अरे केवढा शोधला तुला मी. अरे घरात पूजा आहे आणि तू इकडे काय करतोयस? ती सीमा वहिनी लय चिडली आहे. चल चल चिजू. सौरभ, हे सौरभ, काय रे? काय झाला? काय झाला? काय झाला? हा? जिजू आपला केदार वेडा झालाय. जिजू वेडा झाला. कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षर पुष्पम समर्पयामि. एक पळीवर हातावरनं पाणी सोडावं. अनेन कुलस्वामिनी कुलदेवता प्रीत्यर्थम नारिकेल पुगी फलाफलादानेन तत्तद्देवता प्रियंताम. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. सौरभ अजून आला नाही. देवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. यशवंत गेलाय ना त्याला शोधायला. ये. ते गेलेत त्याला शोधायला, पण तेही त्याच गावचे झाले. कुठे पत्ता दोघांचा? तथावारो नक्षत्रम विष्णुरेव च योगस्य करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य पूर्वचारित वर्तमान एवं विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. घरात हे सगळं जे काही अशुभ घडतंय ते टळावं याकरता घरात पूजा घातली. आणि पूजेला कोण बसलंय? तुम्ही, मी, केदार आणि रंजू. काही अर्थ आहे का मला सांगा? अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं संगवड ना, गतं दारिद्र्यमेव. हल्ली कोणी असं दृष्टीआड झालं ना की मला भीतीच वाटायला लागते. कधी घडू नये अशा गोष्टी घडतात आपल्या घरात. काळजी वाटते हो की आता हे कुठे गेले असतील, काय करत असतील. मन स्थिर कर. बघ, जी मंडळी आता इथे घरात नाहीये त्यांच्याबद्दल काहीतरी काळजी करत राहू नकोस. मनोभावे परमेश्वराला नमस्कार कर, म्हणजे सगळ्या चिंता हळूहळू कमी होतील. विष्णुस्तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगस्य इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वासुदेवताभ्यो नमः. एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. विष्णुस्तथा वारो नक्षत्रम विष्णुरेव च योगस्य करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य पूर्वचारित वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ. तुम्ही म्हणायचंय मम मम. सौरभला मानसला भेटायचंय. काय करू? मानसलाच सांगते सौरभला फोन करायला. तुमचे रिपोर्ट्स तर ओके आहेत. मला काहीच. एक मिनिट बोल. मानस, मला ऑपरेशन आहे म्हणून मी येऊ शकत नाही. पण सौरभला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय महत्वाचं.
कन्सल्ट करायचंय. मी त्याचा नंबर तुला फॉरवर्ड करते. तू प्लीज त्याला फोन कर. लगेच करा प्लीज. ओके ओके. हे बघ राधा, मी फोन करतो. तू टेन्शन घेऊ नकोस. ऑपरेशन आहे ना आता. मी सौरभला फोन करतो. तू जा आता. ओके. आणि काय झालं ते मी कळवतो. चल बाय. थँक्यू मानस. मॅडम, पेशंटला ओटी मध्ये घेतलं येत आहे ना? हो. मितालीनी हे सगळं सांगितल्यावर हादरूनच गेलो होतो मी. आधी खूप वेळ खरंच वाटत नव्हतं, कारण केदारच आम्हाला म्हणाला होता आपण पोलिसांकडे जाऊ. मिताली बरोबर असं वागल्यानंतर केदारच कसा म्हणू शकतो आपण पोलिसात जाऊ. असं तर डोकंच आउट झालं होतं. केदार असा का बोलला ते मी तुला सांगतो. म्हणजे तू आधी तुझा पूर्ण कर, मग सांगतो. मी राधाला जाऊन सांगितलं. ती म्हणाली आपण डॉक्टर मानसला जाऊन भेटूया. तो सायकियाट्रिस्ट आहे, मानसोपचार तज्ञ. कळला. एक बरा झाला तो डॉक्टर मानस डॉक्टर राधाच्या ओळखीचा आहे ते. बरं, मग आज भेटायचं ठरलं होतं. तिचीच वाट पाहत इथे उभा होता, पण ती बिझी आहे. माझं तर डोकंच आउट झालं. मला अजून एक अशी गोष्ट कळली की त्यावरून मला समजलं की आपला केदार वेडा झाला. त्या सारखा सारखा येडा येडा बोलू नकोच रे. तो आपला केदार आहे, थोडा आजारी आहे. बरं, पुढे तुला काय कळला? त्याच्या कपाटात मला जिजू एक ग्रीन रिव्हॉल्वर आणि डोळ्याचा मास्क सापडला. ह्या काय आणखी? ते गुंड डॉक्टर कल्पना, तो तुमचा मित्र ज्यांनी नंदाबार बद्दल सांगितलं, ते सगळेजण त्याला राघव मंत्री नावाने हाक मारत होते. तेव्हापासूनच हे मला नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत होतं. जेव्हा मी त्याच्या कपाटात ती ग्रीन रिव्हॉल्वर आणि मास्क पाहिला तेव्हा मला कळलं. काय? की राघव मंत्री हे नाव मी कुठे ऐकलंय ते. लहानपणी मार्कंड दादा आम्हाला झोपताना राघव मंत्री नावाच्या एका डिटेक्टिव्हच्या गोष्टी सांगायचा. त्या गोष्टी ऐकायला आम्ही एवढे हसूसलेलो असायचो की कधी एकदा रात्र होतीये, कधी मार्कंड दादाचा आवरते आणि कधी आम्हाला तो गोष्ट सांगतोय असं आम्हाला व्हायचं. कारण त्या राघव मंत्रीच्या गोष्टी ना सॉलिड फॅसिनेटिंग असायच्या, जाम थ्रिलिंग. तो हँडसम होता, डॅशिंग होता, फाईट्स करायचा, खुनी चोर सगळ्यांना पकडायचा, पण त्याच्या स्टाईलमध्ये. आमचा तो हिरो होता, तो हिरो. आम्हाला कोणी विचारलं ना मोठेपणी कोण होणार, तर आमच्या दोघांच्याही तोंडी राघव मंत्री हेच नाव असायचं. पण मार्कंड दादांनी आम्हाला बजावलं होतं की असं नाही बोलायचं म्हणून, कारण दादांना नाही आवडायचं ते. आमची गोष्ट रंगात आलेली असायची. राघव मंत्रीचे 101 कारनामे चालू असायचे, एकदम जेम्स बॉन्ड. केदार एकटक शांतपणे ऐकत असायचा आणि मी राघव मंत्रीच्या स्टाईल मध्ये उड्या मारत असायचो. लगेच दादा म्हणायचे, या केदारला कशाला ऐकवता या गोष्टी, पाहिल्या 1 नंबरचा पोरगी व्हायचा तो पोरगा म्हणून जन्माला आला, याला नका ऐकू. साधं झुरळ बघितलं तरी आईचा जाऊन पदर धरतो हा. सारखं आई 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 चालू असते. नुसतं गाल फुकून रडायला पाहिजे याला. हातात फुलबाजी धरायला भीती वाटते याला. हा काय पिस्तूल उडवणार. आणि आई याचे लाड करते, माझं बाळ माझं बाळ माझं बाळ. जन्मभर बाळच राहणार आहे हा. अरे फटाका फुटला तरी पलंगाखाली जाऊन बसतो हा. हा काय करणार, याला कशाला ऐकवताय.
त्या राघव मंत्रीची नक्कल करत केदार मितालीच्या अंगावर गेला. त्याच्या कपाटात ना मार्कंडादानी राघव मंत्रीचं म्हणून दिलेलं ते ग्रीन रिव्हॉल्वर आणि डोळ्याचा मास्क आहे. केदार राघव मंत्रीची नक्कल करत होता जीजू. नाही सौरभ, तो नक्कल करत नव्हता. तो राघव मंत्रीच झाला होता. आणि जे जे त्याला राघव मंत्री म्हणून ओळखतात ते सगळे खरे आहेत. कारण तेव्हा तेव्हा तो केदार धर्माधिकारी नसतो, तर राघव मंत्रीच असतो. आणि तेव्हा तो केदारला ओळखत पण नाही, आणि केदार असतो तेव्हा तो राघवला ओळखत नाही. काय? हा एक मानसिक आजार आहे. कायस बरस नाव आहे त्याचं. इन्स्पेक्टर खैरनारनं मला सांगितलं होतं. ते कपलिंग सापडलं ना सीमा वहिनीच्या कपाटात. म्हणजे तू हिऱ्यांचा हार? होय, राघव मंत्रीनंच घेतला. काय? इन्स्पेक्टरनी मला सांगितलं की ताबडतोब डॉक्टरची मदत घ्या. मी खरा तर तुझ्याशीच बोलणार होतो, पण तुझी माझी भेटच नाही. तू त्या मिताली प्रकरणात. मला खूप भीती वाटते जीजू, खूप भीती वाटते. होय होय, मी आहे ना बाळ. आहे माई यशवंत ढगे आहे ना, काळजी करायची नाही. मी वाटेल ते करीन आपल्या केदारसाठी. समजला ना? घाबरू नको. तुमचाच आधार आहे जीजू, तुमचाच आधार आहे. असा बोलायचा नाही रे बाळा, असा बोलायचा नाही. चल आधी आपण घरी जाऊ. घरात पूजा आहे ना, तिकडे बोंबाबोंब नको. हा, देवाला प्रार्थना करू आणि मग ठरवू काय करायचं ते. हा, चल चल. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत् पूजितं मया देव परिपूर्णं ददस्व मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च. आगता सुखसम्पत्तिः पुण्यांश तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. सुख शांती कीर्ती लाभ आपल्याला मिळावा म्हणून इथे पूजा केलेली आहे. ती आता पूजा पूर्ण झालेली आहे. सर्वांचे नमस्कार झालेत ना? नाही, थोडा वेळ थांबूया. बघा, अजून यांचा पत्ता नाहीये. ही जबाबदारीची जाणीव आहे की नाही? आता मी जाऊ का यांना शोधायला? हे अक्षदा आणि फुलं हातामध्ये घ्या, प्रार्थना करा. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. पूजा संपल्यानंतर आलास ना? विक्रमाय नमः, वामनाय नमः, नमस्कार. श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः. माझ्या सोन्यासारख्या भावाची काय दशा झाली. तेव्हा प्लीज त्याला लवकर नीट कर. तुझ्याशिवाय कोण वाचवणार त्याला? प्लीज त्याला लवकर नीट कर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. देवा, या माझ्या गोजीरवाण्या केदारला बरा कर. 5 नारळ वाईन मी तुला. बरा कर देवा, बरा कर. गता सुख संपत्ति पुण्यांश तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. आता तुमच्या हातामध्ये फूल आणि अक्षर दिलेले आहेत, तर तिकडे वहा. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षर पुष्पम समर्पयामी. आपल्या आसनावर येऊन बसा.
प्रत्येक पळीवर हातावरून पाणी सोडा. अनेन शांतीपूर्वक कर्माख्येन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियता न मम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. आपल्या डोळ्याला पाणी लावा. नेत्रयोर जलस्पर्शः कृतस्य कर्मणा सांगता सिद्ध्यर्थम तत्संपूर्ण फलप्राप्त्यर्थम. म्हणायचं ब्राह्मण पूजन अहम करिष्ये. हातावरनं पाणी सोडावं.